डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध। या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 ते 100% फी सवलत, अद्ययावत लॅबोरेटरीज, इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम्स, विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा, नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी। डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर। कैलासवासी वसंतराव जयंतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ शारंग चषक एकेरी कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं। रविवारी या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या बक्षीस वितरण समारंभाला जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धनंजय महाडिक, जयंत पाटील, सत्यजित नाना कदम, अभिजित चव्हाण, अशफाक आजरेकर यांनी उपस्थिती लावली होती। या स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरला तो म्हणजे मुंबईचा जन्मता दोन्ही हात नसलेला हर्षद घोटणकर। हर्षद घोटणकर यांनी दोन्ही हात नसतानाही पायाने कॅरम खेळत कोल्हापूरचे पालकमंत्री तसेच खासदार धनंजय महाडिक यांना चितपट केले। मी मुंबईमधून आलो आहे आणि इकडे मी एक चीफ गेस्ट म्हणून आलो आहे आणि मला इकडे खूप चांगलं वाटली, स्पर्धा खूप चांगली वाटली आणि मला इकडे येऊन खूप मोठं प्रोत्साहन भेटलं, त्यासाठी थँक्यू। खरं तर तुम्ही आज कोल्हापूरचे खासदार, कोल्हापूरचे पालकमंत्र्यांनी आज कॅरममध्ये हरवले, तर काय वाटतं सांगते? मला खूप चांगलं वाटतं आणि प्राऊड फील वाटतं की मी असं असून सुद्धा खूप चांगलं आपलं म्हणजे कला दाखवतोय त्याच्यावर। खरं तर कॅरम हा म्हणजे हाताने खेळला जातो, इथे सर्वजण हात म्हणजे फसलेली, पण तुम्ही आता दोन्ही हात नसतानाही तुम्ही कॅरम हा पायाने खेळता, तर नेमकं काय सांगाल? सर ॲक्च्युली मी पहिला फुटबॉल खेळायचो, बट लागायचं जास्त, तर मी कॅरमच्या क्षेत्रात आता 7 वर्ष झाली मी कॅरमच्या क्षेत्रात वळालो आहे। आंतरराष्ट्रीय लेवलला कुठं तुम्ही खेळला? सर मी स्टेट प्लेअर खेळलो। स्टेट प्लेअर। आणि भविष्यामध्ये आता इथून पुढच्या टुर्नामेंटसाठीचे काय प्रयत्न, काय तयारी सध्या चालू आहे? सर माझं यूट्यूब चॅनल आहे हर्षद घोटणकर म्हणून, त्यावर तुम्ही जाऊन चेक करू शकता, माझ्या व्हिडिओज पडतात आणि मी क्रिकेट पण खेळतो। क्रिकेट पण खेळता? येस, थँक्यू। उत्तर प्रदेशचा मोहम्मद अजीज हा शारंग चषक स्पर्धेचा मानकरी ठरला। दुसऱ्या क्रमांकावर मोहम्मद इरफान तर तिसरा क्रमांक नागपूरचा इर्शद अहमद यांनी पटकावला। या स्पर्धेचा विजेता मोहम्मद अजीज यांनी आपल्या भावना लाईव्ह मराठीशी बोलताना व्यक्त केल्या। ट्रॉफी जीती है, क्या लगता है? मैं लखनऊ उत्तर प्रदेश से हूँ और यहाँ कोल्हापुर में शारंग चषक कैरम टूर्नामेंट हुआ था, उसमें मैं अभी फाइनल जीता हूँ, तो मुझे ये फाइनल जीत के बहुत ही खुशी हो रही है। टूर्नामेंट खेलने कैसा लग रहा है? टूर्नामेंट यहाँ खेल की टूर्नामेंट बहुत अच्छा था, यहाँ की सारी फैसिलिटीज़ बहुत अच्छी थी और सारा इंतज़ाम बहुत अच्छा था, तो कुल मिला के मतलब सब कुछ अच्छा रहा। तो टूर्नामेंट खेल के बहुत अच्छा लगा हम लोगों को, इतनी दूर से आए हम और इतना अच्छा अरेंजमेंट हुआ, तो उसके लिए हम लोगों को बहुत अच्छा लगा और मैं सभी का धन्यवाद करना चाहता हूँ। सर्व विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षिसाची रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना धनंजय महाडिक यांनी राजकारण समाजकारण करत करत अशा खेळांना वाव देणं हे तितकंच महत्वाचं असतं। शारंगधर देशमुख यांनी हे जपलं आहे, त्यांचं अभिनंदन करतो असं वक्तव्य केलं। तर पालकमंत्री यांनी देखील शारंगधर देशमुख यांनी सुरू केलेली ही कॅरम स्पर्धा भविष्य काळातही अशी चालू राहू दे असं वक्तव्य करत त्यांचं अभिनंदन केलं। या कार्यक्रमाला भागातील मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, कॅरम प्रेमी, भागातील नागरिक यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली।